कोल्हापूरमध्ये मलकापूर या गावात आबाजीचा भरपूर दबदबा होता. आबाजीची गावात 100 एकर जमीन होती. 100 एकर जमिनीत वेगवेगळ्या टप्प्यात होती. तसा आबाजी उलटा मंत्रीच होता. आबाजीच्या शेतात बरेचसे मजूर काम करत होते. आबाजी उन्हाळ्यामध्ये काही जमिनीवर कोणतेच पीक घेत नव्हता आणि काही जमिनीवर घेत होता. आबाजीला रंडीबाजीचा खूप नाद होता. गावातल्या भरपूर बायकांना बसला होता. आबाजीचं लग्न अजून झालं नव्हतं. त्याचं वय 30 वर्ष होतं. दिसायला आबाजी खूप रुबाबदार. मर्दानी मिशा, कसरती शरीर, धिप्पाड छाती. आबाजीचे हे रूप बघून गावातल्या काही बायका स्वतःहूनच आबाजीच्या खाली पसरत होत्या. आता मी खरी कथा चालू करतो. उन्हाळा चालू होता, त्यामुळे खालच्या गावातल्या नदीचे संपूर्ण पाणी आटलं होतं. तसं वरच्या गावातल्या नदीला भरपूर पाणी होतं. गावातली सगळी लोकं आंघोळ करायला, जनावरं धुवायला, धुणे धुवायला वरच्या नदीवर जात असत. ज्या लोकांच्या शेतात विहिरी होती ते विहिरीवरच आंघोळ करत असत. तसं आपला आबाजी दिलदार माणूस होता. त्याला शेतात लांब लांब अशा 7-8 विहिरी होत्या. त्यामधल्या 2-3 विहिरीचं पाणी वापरण्याची परवानगी आबाने गावकऱ्यांना दिली होती. आबा नेहमी त्यांच्या शेतातल्या शेवटच्या विहिरीवर आंघोळीसाठी जात असे. एक दिवस आबा त्याच्या शेतात आंघोळ करून बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे खायला जातो. आंबे खाऊन झाल्यावर आबा परत विहिरीवर निघतो. विहिरीच्या थोडं जवळ आल्यावर आबाला गाणं गुणगुणण्याचा आवाज येतो. आबाला कळतं की कोणीतरी विहिरीवर आंघोळ करते. आबा एका झाडामागं लपून हळूच डोकावतो तर आबाला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. समोर एक 20 वयाच्या आसपासची सुंदर तरुणी आंघोळ करत होती. ती फक्त परकरवर होती. बाकी ब्लाऊज आणि साडी काढून ती अर्धनग्न अवस्थेत मध्ये आंघोळ करत होती. आबा नीट लक्ष देऊन तिचा चेहरा बघतो आणि मनातल्या मनात बोलतो, च्या माईला, ही तर पारू आहे. बघता बघता ही एवढी मोठी झाली. आज तर हिचा बाजारात. पारू ही एक गावातली 20 वर्षीय सुंदर तरुणी आहे. दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच तिखट मिरची आहे. आबा गुपचूप लपून तिच्या नग्न सौंदर्याची मजा घेत होता. पारू हळूहळू तिच्या टरबुजासारख्या स्तनांवर पाणी टाकत होती व मध्ये मध्ये दोन्ही हातांनी स्तन चोळत व दाबत होती. हे सर्व दृश्य बघून आबाजीचा सोटा पायजमाच्या आत काठीसारखा कडक झाला होता. आता पारू हळूहळू तिच्या मोठ्या मोठ्या स्तनावर साबण लावून ते जोरजोरात घासून स्वच्छ करत होती. नंतर ती स्तनांवर पाणी घेते व सर्व साबण धुवून काढते. आता तिचे स्तन सोन्यासारखे चकचकत होते. हे सर्व बघून आबाजीचा सोटा तर ताठ झालाच होता, पण त्याच्या तोंडाला खूप पाणी सुटलं होतं. स्तन स्वच्छ केल्यानंतर ती हळूहळू पोटावर हात फिरवत खालपर्यंत येते व तिचा परकर मांड्यापर्यंत घेते व गोऱ्या गोऱ्या मांड्या पाण्याने धुण्याला सुरुवात करते. नंतर पारू रंगात येऊन ती उभं राहून इकडं तिकडं कोणी आहे का यावर नजर टाकते. लांबपर्यंत तिला कोणीच दिसत नाही. लांबपर्यंत कोणी नाही दिसल्यावर पारू तिच्या परकरची नाडी सोडते व परकर काढून बाजूला ठेवून देते. पारू आता पूर्णपणे नागडी झाली होती. आबाचं लक्ष तिच्या काळ्या काळ्या शेट्यांनी भरलेल्या योनीवर जातं. आबासुद्धा तिच्या पायजम्याची नाडी सोडतो व त्याचा 10 इंच मोठा सोटा बाहेर काढून हातात धरतो. पारू पाय पसरवून खाली बसते आणि तिच्या शेट्यांनी भरलेल्या योनीवर साबण लावते व पाण्याने धुवून योनीसुद्धा स्वच्छ करते. तिने धुवून झाल्यावर ती योनीवर हात फिरवायला लागली व तिचं एक बोट तिच्या योनीत आत घातलं. तिचं बोट योनीत घुसल्यावर आपोआप तिचे डोळे बंद होतात. आता पारू हळूहळू तिचं बोट आत बाहेर करायला सुरुवात करते. तिचे डोळे अजूनसुद्धा बंद होते. बोट योनीत आत बाहेर करत होते. आबाला आता कामवासना सहन होत नव्हती. आबा पारूचे बंद डोळे बघतो आणि हलक्या पावलाने तिच्याजवळ जातो. आबा आता तिच्या जवळ थांबला. त्याचा मोठा लाट सोटा तो हातात धरून पारूकडे पाहत होता. पारूला कोणतरी जवळ असल्याचा भास होतो व ती डोळे उघडून बघते तर तिच्या डोळ्यासमोर आबाचा मोठा लाल सोटा असतो. अचानक आलेल्या आबाला पाहून पारूच्या तोंडातून एक किंचाळी निघते. पारू पटकन जवळ पडलेल्या परकरने स्वतःचं अंग झाकण्याचा प्रयत्न करते. पारू आबाकडे रागाने बघते आणि बोलते, हे फुकणीच्या, लाज वाटत नाही का बाई माणसाला आंघोळ करताना बघताना. त्यावर आबा बोलले, वा गं म्हशे, माझ्या शेतात येऊन आंघोळ करते आणि मलाच शिव्या देतेस का. चोराच्या उलट्या बोंबा. पारू खूप घाबरलेली असते. ती हिंमत करून आबाला बोलली, मी रोज इथंच आंघोळ करते. आबा, वा, म्हणजे रोज माझ्या शेतात एवढं सुंदर पाखरू येतं आणि मला माहीतच नाही. आबा पारूच्या हाताला धरतो आणि जोरात स्वतःकडे ओढतो. तसं पारूने अंग झाकण्यासाठी घेतलेला परकर निसटून खाली पडतो व पारू पुन्हा नागडी होते.
पारू घाबरून थरथर कापत होती. ती घाबरत आबाला बोलली, आबाजी हे काय करताय, सोडा मला. कोणीतरी बघितल्यावर मला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आबाजी तिला कुशीत घेतो आणि बोलतो, तुला चांगलंच माहीत आहे की माझ्या शेतात या बाजूला पाय ठेवायची कोणाची हिंमत नाही आहे, म्हणून तू एवढी बिनलाजागत नागडी होऊन आंघोळ करत होतीस. पारू आबापासून सुटण्याचा प्रयत्न करत आबाला बोलली, आबाजी माझी चुकी झाली, सोडा, जाऊ द्या मला. आबा, नाही, तुझ्यासारखं पाखरू सारखं सारखं नसतं खावत. आता मी तुला केल्याशिवाय सोडणार नाही. पारू रडायला लागली आणि आबाला विनवण्या करू लागली, पण आबा तिचं काही एक ऐकत नाही आणि तिला उचलून आंब्याच्या झाडाला घेऊन जातो. तिथं एक गवताच्या पेंडीचा ढिगारा असतो. आबा पारूला त्यावर झोपवतो आणि तिच्या अंगावर चढतो. पारू रडत रडत आबाचा विरोध करत होती. आबाजी, सोडा मला, असं नका करू, माझी अब्रू नका लुटू, सोडा मला. पण आबाचा ती काय बोलतीये त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आबा पारूच्या पायावर बसतो आणि तिचे दोन्ही स्तन हातात घेऊन कचाकच दाबायला सुरुवात करतो. पारूच्या तोंडातून जोरात आवाज देतो, आई गं मेले. आबा आता पारूचा डावा स्तन तोंडात घेऊन चोकायला सुरुवात करतो. पारू तिच्या हाताने आबाला ढकलण्याचा प्रयत्न करत होती. आबा त्याच्या हाताने पारूचे हात घट्ट दाबून ठेवतो आणि एक एक करून तिचे दोन्ही स्तन तोंडात घेऊन चोखतो. आबाचा सोटा पारूच्या पोटाला स्पर्श होत होता. पारूला चांगलंच कळालं होतं की आबा आता तिला केल्याशिवाय सोडणार नाही, तरी सुद्धा ती ओरडून ओरडून आबाला विरोध करत असते. आबा तिचे स्तन तोंडातून सोडतो आणि बोलतो, हे बघ पारू, मी लई ऐकून घेतलं तुझं, आता गपगुमान माझा सोटा तुझ्या घालून घे. पारू पुन्हा जोरात ओरडली, आबाजी नको, सोडा मला. पारूच्या तोंडातून आवाज येऊ नये म्हणून आबा तिच्या ओठावर ओठ टेकवतो आणि पारूचे ओठ चोखायला लागतो. आबा आता त्याचा सोटा पारूच्या योनीवर ठेवतो आणि पूर्ण ताकदीने त्याचा सोटा तिच्या योनीत घुसवतो. पारूचे तोंड आबांच्या तोंडात होतं, त्यामुळे पारूच्या तोंडातून फक्त असा आवाज येतो. आबाचा फक्त सुपाडा पारूच्या घुसला होता. अजून अर्ध्यापेक्षा जास्त लवडा पुच्छीच्या बाहेर होता, पण आबा अजून एक जोरदार दणका मारतो तेव्हा अर्धा लवडा तिच्या पुच्छीत घुसतो. पारूच्या योनीत भयंकर वेदना होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आबाच्या तोंडात तोंड असून सुद्धा तिची किंचाळी बाहेर येते. आबा न थांबताच तिच्या पुच्छीत जोरजोरात तिसरा दणका मारतो. यावेळेस आबाचा पूर्ण लवडा पारूच्या पुच्छीत घुसतो. आबाचा पूर्ण लवडा पारूच्या पुच्छीत घुसल्यामुळे पारू डोळे पांढरे करीत आणि बेशुद्ध झाल्यागत शांतपणे राहते. मग आबा तिचे ओठ सोडून देतो आणि एका हाताने तिचा चेहरा हलवत तिला आवाज देतो, पारू, डोळे उघड. पारू हळू डोळे उघडते आणि आबाला म्हणते, आबा खूप दुखतंय हो, तुमचा सोटा खूप मोठा आहे, सोडा मला, नाहीतर मी मरून जाईन. आबा न थांबता तिच्या जोरजोरात तिसरा दणका मारतो. यावेळेस आबाचा पूर्ण लवडा पारूच्या पुच्छीत घुसतो. आबाचा पूर्ण लवडा घुसल्यामुळे पारू डोळे पांढरे करीत आणि बेशुद्ध झाल्यागत शांतपणे. मग आबा तिचे ओठ सोडून देतो आणि एका हाताने तिचा चेहरा हलवत तिला आवाज देतो, पारू, डोळे उघड. पारू हळूच डोळे उघडते आणि आबाला म्हणते, आबा खूप दुखतंय हो, तुमचा सोटा खूप मोठा आहे, सोडा मला, नाहीतर मी मरून जाईन. आबा, भरलं ताट सोडण्याइतका माजलेला नाही आहे मी. तू जेवढी हालचाल करशील तेवढा तुला त्रास होईल. गपगुमान पडून राहा, तुला पण मजा येईल थोड्या वेळाने. पारू, आबाजी, तुमच्यात दया आहे का नाही? अहो, लई दुखायलंय आज, सोडा, मी उद्या स्वतःहून येते तुमच्या. आबा, वा ग येडा की खुळा समजलीस तू मला. आबा आता तापलो आणि अर्धा लवडा बाहेर काढतो आणि परत एक जोरदार दणका तिच्या पुच्छीत मारतो. दणका एवढा जोरात होता की पारूची किंचाळी निघते. आई गं मेले. आबा न थांबता परत एक जोरदार दणका देतो. पारूला असं वाटत होतं की ती मरणारच आहे. ती फक्त आई गं मेले, आई गं मेले असं जोरजोरात ओरडत होती. मग आबा त्याचा पूर्ण लवडा पुच्छीतून बाहेर काढतो आणि परत अजून एक दणका देतो. यावेळेस एका दणक्यातच त्याचा पूर्ण लवडा पुच्छीत घुसतो. आता आबा न थांबता जोरजोरात पारूच्या पुच्छीत लवडा आत बाहेर करायला सुरुवात करतो. पारू वेदनेने रडत होती. 10 मिनिटात आबाच्या लवड्याची नशा पारूवर चढली. पारूची पुच्छी पूर्णपणे ओली होती व लवडा आत बाहेर होताना तिच्या पुच्छीतून पचपच असा आवाज येऊ लागला. आतापर्यंत वेदनेने ओढत असलेली पारू मजेत येते आणि तिचे पाय टाकून खालून कंबर हलवायला सुरुवात करते. आतापर्यंत आबाला विरोध करणारी पारू आता स्वतः कंबर हलवून आबाला साथ देत होती. पारू कामवासनेत बुडाली होती आणि तिच्या तोंडाला वाटेल ते बडबडत होती. आबाजी, आता खूप मजा येते, आई गं आबा, अजून करा आबा. आबा भावाने, मगाशी नको नको म्हणत होतीस, आता कशी
पारू, आबा आता असं वाटतंय जसं मी स्वर्गात आहे. हां, तुम्ही करा, अजून करा. पारू आता तिच्या दोन्ही पायाने आबाच्या कमरेला विळखा घातला आणि स्वतःची कंबर जोरजोरात हलवायला लागली. 5 मिनिटात पारूच्या पुच्छीतून फळफळ पाणी निघत व ती शांत होते. आबाचा पण इतक्यात गळणार होता, पण गपागप 10-12 जोरात दणके देतो आणि पारूच्या पुच्छीतून लवडा बाहेर काढून जोरात चिकाची पिचकारी तिच्या पोटावर मारतो. आबाच्या लवड्यातून भरपूर चीक पडतो. आबा तसाच पारूच्या बाजूला पडतो आणि तिला कुशीत घेऊन तिच्या ओठावर ओठ ठेवून चुंबने घेतो आणि तिला विचारतो, का गं पारू, कसा वाटला आबाजीचा सोटा? पारू, जावा तिकडे, लय चावट आहात तुम्ही. मला वाटत होतं आता माझा जीव जातोय की काय. आबा, आता उद्यापासून रोज तुझ्या भोकात माझा सोटा घालतो. पारू, हो खुशाल घाला, पण जरा दमाने करा. अशा प्रकारे पारू नावाच्या कोवळ्या कळीला आपल्या आबाजीनं खून केलं.